हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय ITI स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती. लास्ट काही दिवसा अगोदर आपण एक व्हिडिओ टाकला होता ट्रान्समिशनबद्दल, ज्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 8 आणि ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 9 हे डिस्क्राईब केल्या होत्या. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल. अजूनही ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहे तर त्यांना सांगतो आहे 10 तारीख शेवटची आहे, 10 डिसेंबर. त्याच्या आधी फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे एक्झाम सेंटर आहे ते लवकर जवळ भेटेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काही जर मिस्टेक झालेल्या असेल तर त्या तुम्ही एकदा चेक करून घ्या. मी माझ्या ओपिनियननुसार तुम्हाला कुठे येस आणि कुठे नो पाहिजे हे सांगतो आहे, ते एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. तर इथे पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करता, न्यू रजिस्ट्रेशन करता, तिथे फोटो अपलोड करता, त्याच्यानंतर तुमची साईन तुम्ही अपलोड करता आहे. त्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्ही येतात दुसऱ्या स्टेपमध्ये. तर दुसऱ्या स्टेपमध्ये काही तुम्हाला येस नो विचारलं जाते. तर मी इथे काही पॉईंट्स घेतो आहे. जसं तुम्हाला तिथं पॉईंट विचारला जातो, आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ऑफ 40% अँड अबव, म्हणजे तुम्हाला बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे काही डिसेबल जे विद्यार्थी असतात, हँडिकॅप असेल किंवा 1 लेग, कोणी 1 इयरने असेल, ज्यांना ऐकू वगैरे येत नाही, तर असे जे डिसेबल कॅन्डिडेट्स राहतात त्यांनी दिलेलं आहे त्या ॲडमध्ये. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की कोण डिसेबल्स आहे, काय आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते आपण त्या कॅटेगरीमध्ये जर आपली कॅटेगरीची जागा जर तिथे असेल तर आपण डिसॅबिलिटीमधून फॉर्म भरू शकतो. तर आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ऑफ 40% अँड अबव फॉर विच डिसॅबिलिटी कॅटेगरी रिझर्वेशन इज इंडिकेटेड इन द ॲडव्हर्टाइजमेंट. तर कोणत्या कॅटेगरीसाठी जे आम्ही इंडिकेशन्स केलेले आहे, रिझर्वेशन्स आहे म्हणून, त्याच्यानुसार जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसत असाल, असं नाही की कोणतीही डिसॅबिलिटी त्यांनी जे दिलेली आहे त्या डिसॅबिलिटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर इथे येस करा, नाही तर नो करा. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला किती पर्सेंटेज आहे, डिसॅबिलिटीचा प्रकार कोणता आहे ते सगळं सिलेक्ट करावं लागेल. पुढे येऊ, हे इथं दिलंच आहे टाईप ऑफ डिसॅबिलिटी. आता इथे नो केलेलं असल्याच्या कारणानं कोणताच तुमचा प्रकार म्हणजे खालचे ऑप्शन तुमच्यासाठी ऑनच होत नाही. तर डिसॅबिलिटीचा प्रकार डॅश आलेला आहे लिहून, टाईप ऑफ सब डिसॅबिलिटी तोही डॅश आलेला आहे, म्हणजे दिव्यांगाचा उपप्रकार पहिला प्रकार असेल किंवा उपप्रकार असेल तोही डॅश आहे. डू यू नीड कम्पेन्सेटरी टाईम ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन, कोणी डिसेबल असेल त्याला एक्स्ट्रा टाईम पाहिजे आहे, तर तिथं तसा त्यांनी परफॉर्मा दिलेला आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. तो परफॉर्मा भरून तुम्हाला ते सबमिट करायचा असतो, तर तोही नो येणार आहे. जनरल जे सगळे ओके आहे त्यांचं काहीच नाही येणार आहे. आर यू सफरिंग फ्रॉम द सेब्रल पाल्सी अँड युअर रायटिंग स्पीड इज अफेक्टेड, म्हणजे तुम्ही आपण गंभीर पक्षाघाताने किंवा मग बाधित आहे का, त्यामुळे आपली लिहिण्याची गती प्रभावित झाली आहे का, तर एक असं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे इथे पण डॅशच येणार आहे. त्याचा मी एक एक पॉईंट वाचून दाखवतो आहे. डॅश येणार इफ यस डू यू नीड कम्पेन्सेटरी टाईम, जर तुमचं यस असेल म्हणजे तुमची लिहिण्याची जी स्पीड आहे ती बाधित झाली असेल, यस असेल, तर मग डू यू नीड कम्पेन्सेटरी टाईम, मग तुम्हाला टाईम पाहिजे का, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. वेदर यू डॉमिनंट रायटिंग हँड इज अफेक्टेड, तुमचा लिहिण्याचा जो हात असतो जसा उजवा हात, तर उजवा हात अफेक्टेड झालेला आहे. कोणाला फ्रॅक्चर असते 3 महिने 4 महिन्याचं, तर तशा केसमध्ये त्याला हे असते, म्हणजे डाव्या हाताने लिहू नाही शकत, तर मग उजव्या हातांचं यस करू शकते. इफ येस डू यू नीड कम्पेन्सरी टाईम ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन, तुम्हाला एक्झामच्या वेळेस जास्त टाईम पाहिजे का, पण ते त्याचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, ते खाली तो लेटर दिलेला आहे तो भरून घ्यावं लागते. ते मी जास्त वाचलेलं नाही आहे, तुम्ही वाचून ते तिथं येस किंवा नो करजा. पण असं कोणाचंच नसते, त्याच्यामुळे इथं डॅश डॅशच येणार. डू यू नीड इंटेंट टू यूज द सर्व्हिस ऑफ स्क्राईब, स्क्राईब म्हणजे लेखनिकाची सेवा घेऊ इच्छिता का, म्हणजे तुमच्यासोबत कोणी जो स्क्राईब म्हणतो आपण त्याला, म्हणजे पेपर सॉल्व करण्यासाठी, टिक मार्क करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी तो नेऊ शकता का, नेऊ इच्छिता का, तर ते तर नसतेच. समजा एकच कोणी जर हँडिकॅप वगैरे असेल तर त्या केसमध्ये ते असते. नेक्स्ट पॉईंट आहे, आर यू पर्सन विथ स्पेसिफाईड डिसॅबिलिटी कवर्ड अंडर द डेफिनेशन ऑफ सेक्शन 2S और द RPWD ॲक्ट 2016 अँड नॉट कवर्ड अंडर द सेक्शन 2R ऑफ द सेट ॲक्ट हॅव्हिंग अ डिफिकल्टी इन रायटिंग. हाही पॉईंट काही कामाचा नाही आहे, रायटिंगच्या बाबतीत दिलेला आहे, तिथेही तुमचं नोच येणार आहे. इफ येस डू यू नीड अ कम्पेन्सेटरी टाईम, म्हणजे सगळे एक्झामिनेशनच्या टाईमबद्दल डिस्कस केलेलं आहे पॉईंट. आर यू पर्सन विथ अ स्पेसिफाईड डिसॅबिलिटी, हाही डिसॅबिलिटीज आहे तर मी यालाही डॅश करणार आहे. हे सगळे पॉईंट डॅशच आहेत, हे क्लिकच होत नाहीत. इफ अ सर्टिफाईड दॅट आय विल प्रोड्यूस, हे तिथं हे आहे, समजा की जर असं काही असेल तर मी तिथं सर्टिफिकेट प्रोड्यूस करेल, तर हे डॅशच आहे. पुढे येऊ आपण, आर यू अप्लाइंग द अंडर वुमन रिझर्वेशन, तर तुम्ही अंडर वुमन रिझर्वेशनमधून फॉर्म भरत आहे का. आता हे वुमन रिझर्वेशनमधून फॉर्म मुली भरू शकतात. तर वुमन रिझर्वेशनमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. पण वुमन रिझर्वेशनमधून फॉर्म भरत असाल तर फॉर्म भरण्याच्या आधी तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. मी आज येस करतो आहे आणि नंतर मग 2 महिन्यांना सर्टिफिकेट काढतो आहे, तसं चालत नाही जनरली. कधी कधी ते देतातही मुभा, तुमच्याकडे एखादी डॉक्युमेंट नसेल तर मग तुम्ही 2 महिन्यात आणून द्या, 4 महिन्यात आणून द्या, असं ते करतातही. कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये होते, पण ते प्रत्येक डिपार्टमेंट आणि प्रत्येक वेळेस होईल असं नाही. त्याच्यामुळे आपण सेफ साईड घेऊन चालायचं.
वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट काढूनच आपण इथे येस करायचं. नसेलच निघत किंवा तेवढा वेळ नसेल तर मग इथं नो करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वेदर पॉझेसिंग अ कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय द अप्रोप्रिएट अथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तुमच्याकडे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलेलं कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर असेल तर येस करा. जसं तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर, कारण की वरतं 2 ऑप्शन आहे, मी ते स्किप केलेलं आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत आहे, तर 2 ऑप्शन तुम्ही तिथं निवडू शकता. तर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर ऑब्वियसली तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, तर ते येस करावं लागेल तुम्हाला. मग तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, जो काही नंबर असेल तुमचा, तो नंबर तुम्हाला इथं टाकावा लागेल कास्ट सर्टिफिकेटवरचा. डेट ऑफ कास्ट सर्टिफिकेट नंबर, ज्या तारखेला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेला आहे. सपोज आता मी असं काहीतरी इथं वर्ष टाकलेलं आहे सपोज, ठीक आहे. तर मग ज्या तारखेला तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालं ते तुम्हाला डेट तिथं टाकावी लागेल. तिथं तुमची ते डेट येणार. हे डेट, हे कास्ट सर्टिफिकेट नंबर व्यवस्थित चेक करून घ्या. वेदर पोझेसिंग अ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू बाय द अप्रोप्रिएट अथॉरिटी ऑफ द गव्हर्नमेंट महाराष्ट्र. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जनरली सगळ्यांकडे नसते. म्हणजे जे विद्यार्थी फक्त पॉलिटेक्निक करतात किंवा 11-12ला सायन्स करतात किंवा इंजिनिअरिंग करतात, अशा विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढलेलं असते. कास्ट सर्टिफिकेट नंतर कास्ट व्हॅलिडिटी. तर ते असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ठीक आहे. वेदर पोझेसिंग EWS सर्टिफिकेट. EWS सर्टिफिकेट असेल तर येस करा, नाहीतर नो करा. EWS सर्टिफिकेट असेल तर त्याचा नंबर टाका आणि डेट ऑफ इश्यू, कोणत्या डेटला इश्यू झालं ते टाका. वेदर पोझेसिंग अ रिसेंट नॉन क्रिमिलियर. रिसेंट नॉन क्रिमिलियर हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे इथचा. वेदर पोझेसिंग रिसेंट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यू बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून दिलेलं तुम्हाला नॉन क्रिमिलियरचं लेटेस्ट रिसेंट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का. तर तुम्हाला लेटेस्ट म्हणजे असं नाही की आताच काढलेलं पाहिजे म्हणून, तुम्ही 2 वर्ष आधी काढलेलं असेल तरी चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बारकाईनं मी काय सांगतो आहे, ते व्हॅलिड असलं पाहिजे. व्हॅलिड असलं पाहिजे मार्च 2024पर्यंत. ठीक आहे. नाही तर तुम्ही काढून ठेवलं होतं पण ते व्हॅलिडच 2023पर्यंत होतं, तर तसं चालणार नाही. व्हॅलिड पाहिजे. नॉन क्रिमिनलची पावती पण चालत नाही, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल काढलेलं पाहिजे. कारण की नॉन क्रिमिनलचा नंबर पण टाकावा लागतो त्याच्यावर, त्याच्यामुळे ते काढूनच फॉर्म भरा पटकन. मी आज फॉर्ममध्ये येस करून टाकतो आणि नंतर मग काढून देईल, तर तेही थोडंसं रिस्की आहे. त्याच्यामुळे इथं येस करा. कारण जर तुम्ही नॉन क्रिमिनल नो केलं तर मग तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्मच नाही भरू शकत. ठीक आहे. आणि मग बाकी नॉन क्रिमिनल कोणाला पाहिजे कोणाला नाही हे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तहसीलमध्ये चेक करून तो फॉर्म भराल. ठीक आहे. त्याच्याबद्दल मी जास्त डिस्कस करणार नाही. इथं मग NCL सर्टिफिकेट. NCL म्हणजे नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट. जो काही नंबर असेल तुमचा तो नंबर तुम्ही इथे टाकायचा. आणि नॉन क्रिमिनल तुम्हाला कोणत्या तारखेला तुम्ही काढलं, इश्यू कोणतं झालं, खाली डेट असते नॉन क्रिमिनलवर, ती डेट तुम्ही इथं टाका. तर ती डेट तुमची इथं येऊन जाणार. ठीक आहे. तर हे नॉन क्रिमिनलच्या बाबतीतचे पॉईंट्स होते. आर यू ॲन एक्स सर्व्हिसमॅन. जर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस करा. सर्व्हिसमॅन असेल तर मग पिरियड कोणता होता तो, जसा आता इथं नो केलेला आहे. जो कॅन्डिडेटचा फॉर्म आहे हा, त्यात तो नो आहे, त्याच्यामुळे नो आलं. आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन. प्रोजेक्ट अफेक्टेड, मी आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल माझा, की प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहे ते ट्रान्समिशनमधलेही चालतात आणि दुसरेही चालतात. तर जर तुम्ही असेल तर तिथं ते येस करा, अदरवाईज नो करा. आणि मग प्रकल्पग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असतील तर सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथं टाकावं लागेल. कोणत्या डेटला तुम्हाला ते सर्टिफिकेट इश्यू झालं ते टाकावं लागेल. तर हे एक लक्षात असू द्या. तर जनरली हे काही एवढे महत्त्वाचे पॉईंट नाही, पण ज्यांच्यासाठी हे आहेत, मी सगळ्यांसाठी आता हा व्हिडिओ बनवत आहे, तर त्यांनी चेक करा. आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन ऑफ MSc-TCL. म्हणजे हे एक पॉईंट आहे की खरंच तुमची जमीन जी आहे ती MSc-TCLमध्ये गेली आहे का. तर MSc-TCLमध्ये गेली आहे एवढंच नाही, त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेटही पाहिजे. ते असेल तर येस करा, नाही तर मग नो करा. इफ येस असेल तर आर यू अंडर गोईंग द ट्रेनिंग अंडर द कौशल्य विकास योजना ॲज पर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर नंबर 518 डेटेड 29/9/2017. जर तुमची जमीन MSc-TCLच्या प्रोजेक्टमध्ये गेली असेल तर तुमच्यासाठी कौशल्य विकासची एक योजना राबवली होती या सर्क्युलर मार्फत. तर तसं तुम्ही ते ट्रेनिंग पूर्ण केलं आहे का. कोणताही कौशल्य विकास नाही बरं, बस जमीन गेली असेल आणि त्याच्या अंतर्गत जर तुम्ही कौशल्य विकास सर्टिफिकेट घेतलं असेल, ट्रेनिंग केलं असेल, तरच तिथं मग येस वगैरे करा, अदरवाईज नाही. तर याचे तुम्हाला अतिरिक्त गुण भेटतील. बरं. इफ यस पिरियड ऑफ ट्रेनिंग अंडर द कौशल्य विकास. जर तुम्ही ते केलं असेल तर मग कौशल्य विकासचा पिरियड कुठून होता, पासून तर पर्यंत. इथे डॅश डॅश आलेलं आहे कारण की त्या व्यक्तीनं, कॅन्डिडेटनं ते केलंच नाही आहे, त्याची जमीनच गेली नाही आहे, त्याच्यामुळे इथं डॅश डॅश आहे. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं इथं डॅश डॅशच येणार आहे. टोटल पिरियड किती होता म्हणजे कौशल्य विकास वगैरेचा तो. त्याच्यानंतर आर यू अर्थक्विक अफेक्टेड पर्सन. म्हणजे तुम्ही भूकंपग्रस्त आहे का. येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. अर्थक्विक अफेक्टेड सर्टिफिकेट जर असेल तर मग तो सर्टिफिकेटचा नंबर येणार इथं, त्याची तारीख येणार, डेट ऑफ अर्थक्विक सर्टिफिकेट, म्हणजे तुम्हाला कधी ते भेटलं.
आर यू ॲन ऑर्फन चाइल्ड, तुम्ही अनाथ आहे का? अनाथमध्ये ते एक तर इन्स्टिट्यूशनल एक नॉन इन्स्टिट्यूशनल असं सर्टिफिकेटवर काहीतरी लिहून येते, त्याच्यानुसार तुम्हाला ते येस आणि नो करावं लागेल. पण ऑर्फन असेल तर. आता हा कॅन्डिडेट नाही आहे, तर इथं नो आलं. डू यू विश टू अवेल रिझर्वेशन अंडर द ऑर्फन कॅन्डिडेट ऑर्फन कॅटेगरी, तुम्ही ऑर्फन कॅटेगरीमधून आरक्षण घेऊ इच्छिता का? तुम्ही अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का? घेऊ इच्छित असाल तर येस करा, नाही तर नो करा. आता तिथं आता नो केल्यावर हे काहीच ओपन नाही होत तुमच्यासमोर, तर त्याच्यामुळे ते काही प्रॉब्लेमच नाही आहे. तिथं तुम्ही नो केलं की खाली काही प्रॉब्लेम नाही. तर ऑर्फनची कॅटेगरी कोणती आहे, सर्टिफिकेट नंबर, त्याचा डेट ऑफ सर्टिफिकेट, ते कोणत्या तारखेला तुम्हाला इश्यू झालं ते सगळं टाकावं लागेल. आर यू मेरिटियस स्पोर्ट पर्सन, तुम्ही म्हणजे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहात का? खेळाडू असेल तर येस करा, नसेल तर नो करा. पण एकदा लक्षात ठेवा, खेळाडूमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तिथं म्हणजे तुमचा जो कट ऑफ आहे तो फक्त खेळाडूपर्यंतच लागू राहील की इतरही तुमच्या कॅटेगरीमध्ये विचार केला जाईल, हे तुम्ही एकदा त्या ट्रान्समिशनचे जे टोल फ्री नंबर आहे तिथे कॉल करून कन्फर्म करून घ्या. ठीक आहे, कारण की ते मी सध्या सांगू शकणार नाही. वेदर पोझेसिंग अ स्पोर्ट सर्टिफिकेट इश्यू बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी, तुमच्याकडे स्पोर्ट पर्सन असेल तर सर्टिफिकेट आहे का, मग तो नंबर टाका. आर यू डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, तुम्ही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असेल तर येस करा, मग तुम्हाला तो CPF नंबर विचारेल, SAP नंबर विचारेल, तो तुम्हाला टाकावा लागेल. जर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट नसेल तर तुम्ही नो कराल. ते गव्हर्नमेंट डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, तर त्यांनी ते ज्यांच्याकडे SAP नंबर आहे ते येस करू शकतात. नेक्स्ट पॉईंट आहे, आर यू अ कॅन्डिडेट हू हॅज अंडरगोन अप्रेंटिसशिप ट्रेनिंग इन द, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे इथं, IMP. आर यू अ कॅन्डिडेट हू हॅज अंडरगोन अप्रेंटिसशिप ट्रेनिंग इन इलेक्ट्रिशियन ट्रेड इन अ ईस्टवाईल MSEB और MSc-TCL, ते आधीची MSEB होती, आता तर ती MSc-TCL आहे. हा पॉईंट सरळ म्हणतो की आपण तदर्थ महाराष्ट्र वीज मंडळ, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये वीज तंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली आहे का? तर तिथं जर तुमची अप्रेंटिसशिप महाट्रान्समिशनमध्ये झाली असेल, महापारेषणमध्ये झाली असेल तरच येस करा, दुसरीकडे कुठं झाली असेल तर त्याला नो करा. ठीक आहे, हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ट्रान्समिशनमध्येच फक्त. ठीक आहे, आणि मग ट्रान्समिशनमध्ये दुसरीकडचं कुठंही असेल अप्रेंटिसशिप तर करू नका, कारण तुम्ही जर येस केली तर तुम्हाला तिथं जास्त मार्क्स मिळणार आहे. जास्त मार्क्स मिळून जर तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं आणि मग तुमच्याकडे जर ती अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट वगैरे नसलं तर मग तिथं वांदे होईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट की मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलं आहे की सर मग इथे आमची अप्रेंटिसशिप चालू आहे तर आम्हाला याचा फायदा होईल का, आम्ही येस करू की नो करू? नाही, अप्रेंटिसशिप पूर्ण पण झालेली पाहिजे आणि सोबत तुमच्याकडे ते अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट पण पाहिजे NCVTचं, हे एक लक्षात ठेवा. NCVTचं सर्टिफिकेट नसेल तर तिथं नोच करा. ठीक आहे, डिव्हिजनलचं चालत नाही, NCVTचं पाहिजे. इफ येस, बाकी मग तुमची इच्छा, खूप काही वेगवेगळे सांगतात पण मी माझ्या ओपिनियननं तुम्हाला सांगतो आहे. इफ येस, आणि अजून असंही नाही झालं पाहिजे की सर तुम्हीच सांगितलं होतं म्हणून आम्ही असं भरलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आहे तुमच्या हिशोबानं. बाकी मग तिथं तुम्ही ट्रान्समिशन टोल फ्री नंबरवर कॉल करून त्यांच्या ऑफिसला कन्फर्म करू शकता. इफ येस, पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, मग तुमचं जर अप्रेंटिसशिप झाली असेल तर ट्रेनिंगचा पिरियड कुठपर्यंत होता, फ्रॉमपासून तर पर्यंत. मग तुमचा इथं ट्रेनिंग पिरियड येणार, कोणत्या तारखेपासून किती आहे, टोटल पिरियड किती होता, 1 वर्ष, काही महिने, काही दिवस, असं काही तिथे येणार. नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑफिस वेअर कॅन्डिडेट अंडरगोन अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, तर तुम्ही जिथं अप्रेंटिसशिप केली असेल, जिथं तुम्ही ॲक्च्युली अप्रेंटिसशिप केली असेल तिचा ॲड्रेस येणार इथं, हे एक लक्षात असू द्या. ओके, ॲड्रेस. ओके, त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप केल्याचा खाली म्हणते आहे शेवटचा पॉईंट इकडे, आर यू वर्किंग इन MSc-TCL ऑन आउटसोर्सिंग बेसिस थ्रू द कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत म्हणजे आउटसोर्सिंग म्हणून काम केलं आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. हा एक पॉईंट आहे याच्यामध्ये. नंतर म्हटलेलं आहे की इफ येस, जर तुम्ही आउटसोर्सिंग म्हणून काम केलं असेल, जर इफ येस असेल तर पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉइंटमेंट अंडर द आउटसोर्सिंग, मग तुमचा पिरियड किती होता, कुठून कुठपर्यंत होता, हे सगळ्या गोष्टी विचारेल. टोटल पिरियड किती होता, त्याच्यानंतर नेम अँड ॲड्रेस ऑफ द ऑफिस वेअर कॅन्डिडेट वर्किंग, म्हणजे केलं किंवा वर्क करत आहे ऑन आउटसोर्सिंग ऑर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस, तर तुमचं त्या ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला इथं टाकावं लागेल जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसनं तुम्ही काम केलं असेल, तसं सर्टिफिकेट असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर मग सेंटर ऑफ एक्झाम प्रिपरेशन, तुम्ही तुमच्या जवळचे जे सेंटर्स आहे ते तुम्ही 1, 2, 3 ऑप्शन्स निवडू शकता जे तुम्हाला सुटेबल आहे ते. अप्लिकेशन फी वगैरे इथे येऊन जाते, त्याच्या बाबतीत ते तर तुमची पेड झाल्यानंतरच इथे येते GST वगैरे. नेक्स्ट जाऊ आता आपण पर्सनल डिटेल्स.
डेट ऑफ बर्थ व्यवस्थित चेक करायची. आपली डेट ऑफ बर्थ 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटची डेट असते ती टाकायची. फॉर्म भरताना जे नाव आहे ते सुद्धा 10वीच्या बोर्डवर असते तसं पद्धतीने टाकायचं. म्हणजे फर्स्ट नेमच टाकायचं, कारण की 10वीच्या बोर्डवर आपलं नाव पहिले असते, सरनेम पहिले असते, वडिलांचं नाव नंतर आपलं नाव असते. पण इथं तुमचं जेव्हा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि सरनेम अशा पद्धतीनं, पण नाव जे आहे ते तसंच असलं पाहिजे 10वीच्या बोर्डवर आहे तसं, 10वीच्या मार्कशीटवर किंवा 10वीच्या बोर्डवर. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे एज कम्प्लिटेड, ते तर तेच सांगतात. तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकली की एज तेच दाखवतात किती वर्ष आहे. तर जेंडर व्यवस्थित चेक करून घ्या, मेल. त्यानंतर जे काही असेल तुमचा, डू यू हॅव ट्विन ब्रदर्स सिस्टर्स, तुम्ही जुडे भाऊ वगैरे असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. हे काही पॉईंट महत्त्वाचे नाही आहे. नेम ऑफ ट्विन, जेंडर ऑफ ट्विन, मॅरिटल स्टेटस हा अनमॅरिड असेल, अनमॅरिड, मॅरिड असेल, मॅरिड, ठीक आहे. त्याच्यानंतर फादर नेम टाकून द्या, मदर नेम टाकून द्या, स्पेलिंग चेक करत चला. स्पाऊस नेम, जर मॅरिड असेल तर तुमच्या पतीचं नाव टाकू शकता. हॅज कॅन्डिडेट चेंज हिज हर नेम, तुम्ही जसं आता काही मुलींचं नाव चेंज होते लग्नानंतर, तर तुम्ही असं नाव चेंज केलं असेल तर येस करा. आणि आधीचं नाव नंतरचं नाव काय आहे हे तुम्हाला, म्हणजे ओल्ड नेम काय होतं, आता नवीन नाव काय आहे तुमचं ते टाका. ॲड्रेस फॉर द करस्पॉन्डंट आणि ॲड्रेस टाका तुमचा, जो काही ॲड्रेस असेल तसा, ठीक आहे. डिस्ट्रिक्ट वगैरे, त्याच्यानंतर स्टेट वगैरे, महाराष्ट्र, पिनकोड, हे सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आहे. परमनंट ॲड्रेस तोच असेल तर फक्त तुम्हाला एक चेकबॉक्स क्लिक करावं लागेल, सेम येते. कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुमचा फोन नंबर, त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह नंबर्स, हे सगळं डिटेल्स. नेक्स्ट येऊ आपला ईमेल आय डी जो तुम्ही भरलेला असेल. मग एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचे SSC, HSC आणि ITR जे काही आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे जे तुमचं बोर्ड येत असेल ते बोर्ड टाका. जनरल सब्जेक्ट लिहा किंवा मग असं मराठी, हिंदी, इंग्लिश असं काहीतरी लिहा. असंच लिहिलं पाहिजे असं नाही, ऑल जनरल सब्जेक्ट लिहिलं तुम्ही तरी चालते, किंवा मग मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स वगैरे जेवढे बसत असेल शॉर्टकटमध्ये तेवढे टाकून द्या. पासिंग डेट पाहून घ्या, कधी बोर्ड सर्टिफिकेटवर कधीची डेट आहे, 12वीच्या याच्यावर कधीची रिझल्ट डेट आहे आणि ITR कधी रिझल्ट आहे. ITRची पासिंग डेट टाकताना जे मला तरी वाटते, माझ्या ओपिनियननुसार तुम्हाला सांगतो आहे सगळं, माझ्या ओपिनियननुसार जे तुमचं 4th सेमिस्टर असते शेवटचं, कोणाचं 4th असेल किंवा कोणाचं 2nd इयर असेल, तर ती शेवटची जी तारीख असते, ज्या तारखेला तुम्ही फायनली पास झालेले आहे ते टाका इथे. आणि जे काही क्लास असेल तुमचे, 1st क्लास, 2nd क्लास, अशा हिशोबानं क्लास सेट करा. नेक्स्ट पॉईंट आता खूप महत्त्वाचे आहे, हे वाले शेवटचे. डू यू हॅव अ नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन ट्रेड अवॉर्डेड बाय द NCTVT न्यू दिल्ली ऑन कम्प्लिशन ऑफ नॅशनल अप्रेंटिसशिप अंडर द अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961. तर या ॲक्टच्या अंतर्गत तुमच्याकडे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आहे का, तेही कशामधलं, इलेक्ट्रिशियन ट्रेडमधलं, अवॉर्डेड बाय NCTVT. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा इथंच खूप मोठा डाऊट आहे की सर मी इथं येस करू की नो करू, बरोबर. म्हणजे माझी अप्रेंटिसशिप ट्रान्समिशनमध्ये नाही आहे, तर माझी ट्रान्समिशनमध्ये नाही आहे तर मी इथं आधीचा पॉईंट पाहून घ्या, हे पहा हा वाला, ओके, हा वाला पॉईंट की इलेक्ट्रिशियनमध्ये तुमची अप्रेंटिसशिप झाली आहे का. तर ज्याची अप्रेंटिसशिप इलेक्ट्रिशियनमध्ये झाली आहे ट्रान्समिशनमध्ये, त्यांनी इथं येस केलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्याची नाही आहे त्यानं तर इथं 100% नोच करा, हा वाला पॉईंट जो मगाशी मी तुम्हाला डिस्क्राईब करून सांगितला. मग अजून दुसरा पॉईंट आहे याच्यामध्ये की नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आहे का, तर ज्यांनी तिथं ट्रान्समिशनमध्ये झालेली आहे. आता हा पॉईंट म्हणजे कोणाची अप्रेंटिसशिप ट्रान्समिशनमध्ये आहे, तर कोणाची अप्रेंटिसशिप इलेक्ट्रिशियनची मग डिस्ट्रीब्युशनमध्ये आहे किंवा अदर ठिकाणी आहे. तर अदर ठिकाणी ज्यांची अप्रेंटिसशिप आहे त्यांनी इथं येस करावं की नो करा. तर पहा मित्रांनो, येस केला तरी चालते, नो केलं तरी चालते. कारण की तुम्ही जर येस केलं तर तुमच्याकडे ऑब्वियसली सर्टिफिकेट आहेच, आणि जर तुम्ही नो केलं तरी चालेल. कारण की पहा, तुम्ही तुमची अप्रेंटिसशिप समजा वितरणमध्ये आहे, मी माझं पर्सनल ओपिनियन सांगतो, तुमची अप्रेंटिसशिप वितरणमध्ये आहे, तर वितरणमध्ये असल्याच्या कारणानं तसाही तुम्हाला काही कोणता फायदा होणार नाही, बरोबर. तर तुम्ही इथं मला तरी वाटते की नो केलं तर फार बेटर, आणि येस केलं तर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहेच, त्याचा तुम्हाला मे बी भविष्यात काही फायदा होईल. पण असं काही मेजर इश्यू नाही आहे की इथे येस आणि नोचा. ज्यांची अप्रेंटिसशिप महापारेषणमध्ये झाली आहे त्यांनी ते येसच करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण की त्यांना जर म्हटलं की तुमची अप्रेंटिसशिप झाली आहे आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, तर हो. पण अप्रेंटिसशिप जर ट्रान्समिशनच्या व्यतिरिक्त असेल तर तुम्ही इथे येसही करू शकता, नोही करू शकता, ठीक आहे. आता हे कसं असते पहा, मला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे रिझल्ट दिले. कारण मी आधीच मला आमच्या बॅचला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारले की सर आम्ही तिथं ट्रान्समिशनच्या ऑफिसला कॉल केला आणि मग त्यांना विचारलं की माझी अप्रेंटिसशिप ट्रान्समिशनमध्ये नाही, दुसरीकडे झाली आहे, तर आम्ही इथं काय करू, बरोबर. तर त्यांनी तिथून रिप्लाय दिला आहे, म्हणते की तुमची अप्रेंटिसशिप म्हणजे तुमच्याकडे जर असं ITIचं सर्टिफिकेट नसेल, फक्त अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असेल तरच येस करा, अदरवाईज नोका करू. म्हणजे मी तुम्हाला जे मुलांनी मला रिप्लेस सांगितलेलं आहे की कॉल केल्यानंतर त्यांनी काय सांगितले ते तुम्हाला सांगतो आहे. तर म्हणून मला असं वाटते की जर
ट्रान्समिशनच्या व्यतिरिक्त असेलच कुठं तर डायरेक्ट नो करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. आणि येस केला असेल तर आता राहू द्या, त्याचा काही एवढा इश्यू नाही येणार. हे माझं ओपिनियन सांगतोय तुम्हाला, ठीक आहे. पण शेवटी अल्टिमेटली सांगतोय मित्रांनो की शेवटी म्हणजे खूप सारे व्हिडिओ आहे यूट्यूबवर, असा फॉर्म भरा, तसा भरा, इथे येस करा, इथं नो करा. आणि मी हा व्हिडिओ खास करून कोणत्याही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, कोणत्याही व्ह्यूजसाठी, कोणत्याही लाईकसाठी नाही करत आहे. जस्ट फक्त जे विद्यार्थी चुकीचा फॉर्म भरतात, कारण कुठं कुठं समोर असे पॉईंट आहे की तुमचा सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ITI झाला आहे का, जो आता पॉईंट येणारच आहे, तिथेही काही पोरांनी येस करून ठेवलेला आहे, हालाकी तिथं नसते. मग अशा केसमध्ये त्यांचं फॉर्म चुकू नये, रिजेक्ट होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जे काही सत्यता आहे ते तुम्हाला सांगितलं आहे, कारण मी म्हणेल येस मग पुढचं नंतर चुकीचं होईल काही, तर मग त्याला रिस्पॉन्सिबिलिटी मला तुम्ही ठरवाल, तर ते नाही सांगतोय. जे काही आहे ते मी तुम्हाला ओपिनियन सांगतोय, फक्त माझं बाकी डिसिजन तुमच्या हातात आहे. तर नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट ज्यांची ट्रान्समिशनमध्ये झाली आहे त्यांनी येस करा, ज्यांची ट्रान्समिशनच्या व्यतिरिक्त झालेली असेल त्यांनी तर मी म्हणतो नो करा, काही प्रॉब्लेम, कारण की तसंही तुम्हाला कोणता फायदा होणार नाही आहे. आणि जर तुम्ही येस केलं तर एवढा मोठा काही इश्यू नाही आहे. पण तुम्हाला हेही सांगितलं मी की ज्या पोरांनी कॉल केला त्यांना रिप्लाय दिला आहे की बा हा पॉईंट त्यांच्यासाठी आहे की ज्यांच्याकडे ITIचं सर्टिफिकेट नाही आहे, तर त्याच विद्यार्थ्यांनी डायरेक्ट त्यांच्याकडे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट आहे तर मग त्यांनी येस करा. तर माझं मत आहे काही एवढा, माझं पर्सनल ओपिनियन सांगतो की एवढा हे नाही आहे, येस केला तर काही एवढा इश्यू येणार नाही. डू यू हॅव अ नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. एक हा पॉईंट आहे, एक हा पॉईंट आहे. तर डू यू हॅव अ नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, तुमच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आहे का, कशामधलं, इलेक्ट्रिशियन ट्रेड अवॉर्डेड बाय द NCTVT. ते NCVT आणि NCTVT एकच आहे. तर त्या NCTVT कडून तुम्हाला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट भेटलं आहे का. आपण ITI झाल्यानंतर आपल्याला एक NCTVTचं सर्टिफिकेट भेटते, तर ते येसच करायचं आहे तुम्हाला इथे, हे काळजीपूर्वक लक्ष ठेवा, हे सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजेच. हॅव यू कम्प्लिटेड अ कोर्स ऑफ 2 year, आता एक पॉईंट इथे म्हटलेला आहे, हॅव यू कम्प्लिटेड अ कोर्स ऑफ 2 year ड्युरेशन अंडर द स्कीम ऑफ अ सेंटर ऑफ एक्सलन्स. हा वाला पॉईंट, सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तुमचा ITI झाला आहे का. सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे COE म्हणजे 2 वर्षाचा कोर्स असतो, ज्याच्यामध्ये 6-6 महिन्याचे मॉड्यूल असतात. हा पॉईंट अजून एक महत्त्वाचा आहे. खूप साऱ्या सायबर कॅफेवाल्यांनी इथं येस करून ठेवलेलं आहे, येस करायला लावलेलं आहे पोरांना की बा इथं NCVT लिहिलं आहे आणि 2 वर्षाचा कोर्स आहे, तिथे येस करून टाका. नाही, इथं नो पाहिजे, हे लक्षात ठेवा, नो पाहिजे. जर तुम्ही इथे येस केलं असेल तर तुम्हाला परत फॉर्म भरावा लागेल. तो फॉर्म सबमिट जर केला असेल तर तो एडिट होत नाही, ठीक आहे. तर तुम्हाला फॉर्म डबल भरावा लागेल, हे एक लक्षात असू द्या. तर इथे नो पाहिजे. सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तुमचा ITI नाही झाला असेल तर येस करा, काही प्रॉब्लेम. ज्याचा सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये झाला असेल त्यांनी येस करा, पण ज्याचा नाही आहे तर त्यांनी तर नोच करा. कारण आपला ITI जनरल झालेला आहे 2 वर्ष, आपल्याला 6-6 महिन्याचं थोडी होतं, 6 महिने इलेक्ट्रिशियन, 6 महिने असं, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, हॅव यू कम्प्लिटेड 1 year बोर्ड बेसिक ट्रेनिंग कोर्स इन इलेक्ट्रिशियन सेक्टर. आता हाही नवीनच पॉईंट आहे की हॅव यू कम्प्लिटेड 1 year बोर्ड बेसिक ट्रेनिंग कोर्स. तर असा काही कोर्स जर तुम्ही कंप्लीट केला असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. तसं तर आपण जनरली सगळे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट ITIमधूनच 2 वर्षाचा कंप्लीट कोर्स करतो, तर तो नोच येणार. हॅव यू कम्प्लिटेड ट्रेनिंग इन ॲडव्हान्स मॉड्यूल ऑफ नेक्स्ट 6 month इन ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ द इक्विपमेंट यूज इन ST LT सबस्टेशन केबल जॉईनिंग मॉड्यूल आफ्टर BBT. तर याच्यानंतर जर तुम्ही असा काही कोर्स केला असेल ट्रेनिंग, तर ते तिथं येस करा, नो करा. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी नसतेच केला तर तिथं नोच येणार आहे. हॅव यू कम्प्लिटेड 6 month अप्रेंटिसशिप इन द ट्रेड ऑफ मेकॅनिक आणि मेकॅनिक कशामध्ये, ST LT इक्विपमेंट अँड केबल जॉईनिंग, असं काही तुम्ही जर अप्रेंटिसशिप म्हणजे तुम्ही अप्रेंटिसशिप इन ट्रेड ऑफ मेकॅनिक याच्यामध्ये केली असेल ती 6 monthची, तर असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. तर हे नोच येणार आहे 3 पॉईंट, ठीक आहे सगळ्यांचे. आता शेवटचे 2 पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहे, कन्फ्युजिंगवाले. मी एक तो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तोच आहे की सेंटर ऑफ एक्सलन्स तुम्हाला नो पाहिजे, कारण सेंटर ऑफ एक्सलन्स दिलेला आहे नाही. हॅव यू कम्प्लिटेड अ कोर्स ऑफ 2 year ड्युरेशन अंडर द स्कीम ऑफ सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर अवॉर्डेड बाय द NCTVT न्यू दिल्ली. न्यू दिल्लीचा जो सेंटर ऑफ एक्सलन्स आहे 2 वर्षाचा कोर्स, त्याच्यामार्फत तुम्ही ITI केला का, तर असेल तर येस, नसेल तर नो. तर जनरली आपण केलेला नसतो, इथे नो पाहिजे, आपण हा पाहिजे आपल्याला येस, हे लक्षात असू द्या. आणि मग हे शेवटचे 2 पॉईंट जिथं अजून विद्यार्थ्यांचं खूप कन्फ्युजन आहे, म्हणजे खूपच कन्फ्युजन आहे. डू यू हॅव अ सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, कशाचं सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे SSCचं सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट, ज्याच्यामध्ये एक्झामिनेशन बोर्ड ऑर रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी शोविंग अ पासिंग
ऑफ सेकंडरी, म्हणजे तुमची स्कूल सर्टिफिकेट, म्हणजे तुम्हाला ते पास दाखवते असं बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी असं सर्टिफिकेट आहे का. बरं, पुढे म्हटलेलं आहे स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑर मॅट्रिक ऑर हायर एक्झामिनेशन ऑफ युनिव्हर्सिटी विथ मराठी लँग्वेज ॲज अ वन सब्जेक्ट, म्हणजे असा सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये मराठी सब्जेक्ट होता. तर ऑब्वियसली 10वीमध्ये जे मोस्ट ऑफ द विद्यार्थी असतात त्यांना 10वीमध्ये मराठी विषय असतोच. तर ज्यांना 10वीमध्ये मराठी विषय आहे त्यांनी तिथं येस करा. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो आहे की ज्यांच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट नसेल त्यांनी येस करा. काय मराठीमध्ये ज्यांना म्हणजे 10व्या वर्गामध्ये ज्यांना मराठी विषय नव्हता त्यांनी येस करा. अजून लागलं तर एकदा कन्फर्म करून घ्या त्या टोल फ्री नंबरकडून. पण माझ्या मते जर यांनी विचारलं आहे फक्त की तुमच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट आहे का, तर इथं येसच येणार. आणि ज्यांच्याकडे मराठी विषय होता तर त्यांचा तर काही प्रॉब्लेम नाही, इथं येसच येणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे इथे, डू यू हॅव सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट. हा एक पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे इथे. हे 10वीचं सर्टिफिकेट आहे का म्हणते मराठी विषय घेऊन, तर तिथं येस करा. जर बाय चान्स तुमच्याकडे मराठी विषय घेऊनचं सर्टिफिकेट नसेल 10वीचं, मे बी कोणी असेल तर त्यांनी पण येसच करायला पाहिजे. कारण की माझ्या मते सांगतोय तुम्हाला, कारण इथं दिलेलं आहे डू यू हॅव अ सर्टिफिकेट ऑफ अ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड ऑर रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. इथपर्यंत तो पॉईंट संपला आणि पुढचा पॉईंट स्लॅश देऊन वेगळा चालू झाला. तर म्हणून मग तो येस करा आणि एकदा अजून कन्फर्म करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी कन्फर्म करून घ्या ज्यांचं 10वीमध्ये मराठी नव्हतं, ज्यांचं 10वीमध्ये मराठी विषय होता त्यांनी कन्फर्म करण्याची गरज नाही, सरळ सरळ येस पाहिजे, खतम काम. इथे या खालचा पॉईंट, डू यू हॅव अ सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट. डू यू हॅव अ सर्टिफिकेट, तुमच्याकडे असं सर्टिफिकेट आहे का, सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट की जे स्टेट करेल, जे दर्शवेल दॅट द कॅन्डिडेट कॅन रीड राईट स्पीक, लिहिता बोलता वाचता येते का, मराठी लँग्वेज फ्लुएंटली, इश्यू बाय द प्रोफेसर ऑफ मराठी, मराठीच्या शिक्षकांनी प्रोफेसरनं दिलेलं, मराठी लँग्वेजच्या प्रोफेसरनी कॉलेजमधून किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमधून, इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, असं इन्स्टिट्यूट जे युनिव्हर्सिटीची रिकॉग्नाइज आहे, अँड काउंटर साईन बाय द प्रिन्सिपल, त्याच्यावर प्रिन्सिपलची साईन असली पाहिजे, ऑफ द साईड ऑफ कॉलेज आणि इन्स्टिट्यूट, कॉलेजच्या किंवा कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपलची त्याच्यावर साईन असली पाहिजे. आता हा जो पॉईंट आहे पहा, मराठीमध्ये नाही दिलेला वाटते, पहा इथं दिलेला आहे, डू यू हॅव अ सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट, म्हणजे तुमच्याकडे असं कोणतं सर्टिफिकेट आहे का ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला मराठी लिहिता बोलता वाचता येते. आता वेगवेगळं या पॉईंटच्या बाबतीत वेगवेगळं ओपिनियन आहे, बरोबर. खूप साऱ्या सायबर कॅफेवाल्यांचं वेगळं म्हणणं आहे. ओके, मी असं नाही म्हणत की सगळ्यांनी चुकीचा फॉर्म भरला, मोस्ट ऑफ द सगळ्यांनी व्यवस्थितच फॉर्म भरलेला आहे, पण खूप वेगवेगळ्या जणांचं वेगवेगळं मत आहे. फक्त मी माझं मत इथं डिस्क्राईब करतो आहे, बाकी मग तुम्ही टोल फ्री नंबरला कॉल करून कन्फर्म करून घेणे. ठीक आहे. डू यू हॅव अ सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट द कॅन्डिडेट कॅन रीड राईट, म्हणजे तुमच्याकडे असं सर्टिफिकेट आहे का कोणत्या इन्स्टिट्यूटचं, कॉलेजचं किंवा स्कूल तर नाही दिलं यांनी, पण कॉलेज इन्स्टिट्यूटचं, की ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारे मराठी लिहिता बोलता वाचता येते. तर जनरली आपल्याकडे असं सर्टिफिकेट नाही, आपल्याकडे एकच सर्टिफिकेट आहे, कोणाकडे असेलही मे बी, पण जनरली आपल्याकडे नसते. आपल्याकडे सर्टिफिकेट हेच आहे की आपल्याला 10वीमध्ये मराठी विषय होता आणि तो पॉईंट वरता आलेला आहे. वरतं पॉईंट आलेला आहे आपल्याला की मराठी विषय आपल्याला 10वीला होता आणि तसं सर्टिफिकेट घेऊन आपण पास झालो आहे आणि आपण ते येस केलेलं आहे. येस केलेलं आहे, सर्टिफिकेट आहे, म्हणजे आपल्याला लिहिता बोलता वाचता येते. ज्याला लिहिता बोलता वाचता येत नाही तो कशी काय एखाद्या सब्जेक्टमध्ये पास होऊ शकते. त्याच्यामुळे आपण इथे येस केलेलं आहे. मग आता इथं खाली येस करण्याची काही आवश्यकता नाही, कारण की तसं काही आपल्याकडे सर्टिफिकेट नाही आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की बा आपल्याकडे असं सर्टिफिकेट असते, म्हणजे जे आपलं बोर्ड सर्टिफिकेट आहे किंवा आपलं जे 10वीचं सर्टिफिकेट आहे तेच हे सर्टिफिकेट आहे, म्हणून इथे येस करा. तर मी माझं ओपिनियन सांगतो की ते सर्टिफिकेट नाही आहे. ते सर्टिफिकेट म्हणजे हे वरचं वय. ओके, 10वीचं जे सर्टिफिकेट आहे, जे बोर्ड म्हणतो आपण किंवा बोर्ड्स म्हणतो किंवा मार्कशीट म्हणतो, ते वरचं आहे, हे नाही आहे. ते हे स्पेशल वेगळं सर्टिफिकेट आहे जे तुम्हाला कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमधून भेटेल, मराठीच्या प्रोफेसरकडून, म्हणजे मराठीच्या प्रोफेसरची साईन असेल त्याच्यावर आणि कॉलेजच्या प्रिन्सिपलची पण साईन असेल असं. आता हे जे पॉईंट्स आहे इथं आपल्याला येस करण्याची काही आवश्यकता नाही आहे. ओके, तर इथं आपलं नोच पाहिजे. आता काही विद्यार्थ्यांनी इथं यस केलेला आहे, तर मग आता सर आम्ही इथे यस केला तर आम्ही काय करू. ठीक आहे, पहा मित्रांनो, तर ज्या विद्यार्थ्यांनी इथे यस केलेलं आहे तर मग त्यांनी तिथं टोल फ्री नंबरला कॉल केला, त्यांना विचारलं. हे मी विद्यार्थ्यांचं ओपिनियन सांगतो आहे. टोल फ्री नंबरवर कुणीही कॉल करू शकते, कुणीही विचारू शकते, तुम्ही तुमचं मत तिथं जाऊन कन्फर्म करून घेणे. ठीक आहे. तर त्या पोरांनी तिथं फोन केला आणि त्यांनी ते रिप्लाय दिलेला आहे त्यांना की बा हा पॉईंट त्यांच्यासाठी आहे की जसं CBSEचे काही विद्यार्थी असतात ज्यांना 10वीमध्ये मराठी विषय नसतो,
मग त्यांना एक स्पेशल सर्टिफिकेट पाहिजे की बा याला मराठी लिहिता बोलता वाचता येते. मग असे काही CBSEचे विद्यार्थी असेल तरच त्यांनी येस करा, अदरवाईज नो करा. ठीक आहे. आता हा खूप मोठा पॉईंट आहे. मग सर आम्ही तर येसच केलेलं आहे सर, मग आता आम्ही डबल फॉर्म भरू का? मग आम्ही डबल फॉर्म भरून तिथं नो करू का? मित्रांनो पहा, आता मी तुम्हाला एकच सांगतो आहे की तसं तर माझं जे पर्सनल ओपिनियन आहे ते तिथं नो पाहिजे होतं. ओके. आणि मी तुम्हाला एक हे पण रेफरन्स पण दिला की एखाद्या विद्यार्थ्यांना कॉल करून विचारला आहे. तुम्ही कॉल करून विचारून घ्या एकदा. तुम्हाला तुमचा जो काही ग्रुप असेल तुम्हाला सांगतीलच ते. तुम्हाला जे काही सांगतील ते त्याच्या हिशोबाने तुम्ही नो करा. पण मी माझं पर्सनल ओपिनियन सांगितलं की इथं नो पाहिजे. आता जर तुम्ही तिथं येस केलं असेल तर तसं सर्टिफिकेट तुम्हाला तिथं द्यावं लागेल. ठीक आहे. एक्झाम म्हणजे केव्हा? व्हेरिफिकेशनच्या वेळेस. आता व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते सर्टिफिकेट फॉर्म भरण्याच्या आधीचं तारखेचं चालते की नंतरचं, याच्याबद्दल मी सध्या काहीही सांगू शकत नाही. ठीक आहे. आता हा पर्सनली फॉर्म आहे एका कॅन्डिडेटचा ज्याच्यामध्ये आपण नो केलेला आहे बस. तर अशा पद्धतीनं ते तुम्ही इथं लक्षात ठेवा. येस केलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि तसंही वेगळं सर्टिफिकेट द्यावं लागेल, ते वालं नाही. आता त्यांनी जर हेच सर्टिफिकेटला मान्य केलं तर काही प्रॉब्लेम नाही. मी जर तिथं व्हेरिफिकेशनला असतो तर मला तर चाललंच असतं, काही प्रॉब्लेम नाही. 10व्यात होता तुला हेच ते सर्टिफिकेट येस करून टाक. पण इथं त्यांनी स्पेशली मेन्शन केलेलं आहे की असं सेपरेट सर्टिफिकेट आहे का ज्यात लिहिलेलं आहे की ते स्टेट करेल की तुम्हाला लिहिता बोलता वाचता येते का. तर माझं म्हणणं आहे की ज्यांनी फॉर्म नसेल भरला त्यांनी इथं नोच करा. ज्यांनी भरला आहे त्यांना असं वाटते की बा आपण आता येस करावं की नो करावं, तर मी माझं ओपिनियन सांगितलंच आहे. बाकी मग तुम्ही टोल फ्री नंबरला कॉल करून चेक करून घ्या. ठीक आहे. कारण कसं आहे, हे सगळं ओपिनियन हे खूप रिस्की मॅटर आहे. बरोबर. म्हणजे काही करून टाकलं येस आणि नो तसं नसते. ठीक आहे. पण माझं ओपिनियन तुम्हाला मी सांगितलं आहे की तिथं नो पाहिजे. आणि तुम्ही जर येस केलं असेल तर तुम्हाला तसं सर्टिफिकेट तिथं त्यांना दाखवावं लागेल. आणि ते सर्टिफिकेट मिळवणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला जावं लागेल प्रिन्सिपलला, तसं ते तिथून लिहून मागावं लागेल की बाबा या विद्यार्थ्याला हा इथूनच पासआउट झाला आहे, लिहिता मराठी बोलता वगैरे वाचता येते. पण मला वाटते की एवढं झंझट केल्यापेक्षा सरळ सरळ तो डबल नोच करा फॉर्म भरायचा असेल तर. आणि जर येस केला असेल तर तुम्ही त्याला चेंज करू शकता, तुमची इच्छा. बाकी ठीक आहे. बाकी मग मराठी कोणती लँग्वेज आहे तुम्हाला? मराठी इंग्लिश येस करा. लिहिता बोलता वाचता येते का? बाकी मग तुम्हाला थंब टाकायचं आहे आणि नंतर मग हे डिक्लेरेशन आहे इथं की मी भरलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे, काही खोटं असलं तर मग मला माझं कॅन्सल करण्यात येईल, हे सगळं वगैरे इथं दिलेलं आहे. ठीक आहे. हे वाचून घ्यायचं तुम्ही एकदा. मी असे प्रमाणित करतो की पारेषण कंपनी मर्यादित प्रस्तुत पदासाठी दिलेली माहिती जाहिरात मी काळजीपूर्वक वाचलेली आहे आणि ती मला समजली आहे. हे सगळं इथं डिक्लेरेशन घेतलेलं आहे त्यांनी. म्हणजे ते स्वतः काहीच रिस्पॉन्सिबल नाही राहत नंतर. ठीक आहे. बाकी मग इथं तुम्हाला थंब टाकायचं आहे, थंब इम्प्रेशन. तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं हँड रिटन डिक्लेरेशन कसं असते. तर आता इथे काही कंडिशन्स आहे दिलेल्या त्यांनी की फॉर्म भरताना म्हणजे साईन वगैरे किंवा फोटो वगैरे कसा असला पाहिजे. बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट अप्लाइंग ऑनलाईन अ कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड हॅव अ स्कॅन डिजिटल इमेज हिज हर. तिची फोटोग्राफ असला पाहिजे, त्याच्याकडे स्कॅन सिग्नेचर असली पाहिजे, लेफ्ट थंब इम्प्रेशन असलं पाहिजे आणि हँड रिटनचं डिक्लेरेशन. असे 4 गोष्टी त्याच्याकडे स्कॅन असल्या पाहिजे ॲज पर द स्पेसिफिकेशन गिवन बिलो. त्याच्याच त्यांनी स्पेसिफिकेशन पण दिलेलं आहे की फॉर्म भरताना 4x5 सेंटीमीटर 3x5 सेंटीमीटरचा फोटोग्राफची इमेज असली पाहिजे. या सेंटीमीटरला तुम्ही पिक्सलमध्ये कन्वर्ट करून गुगलवर टाकायचं सेंटीमीटर टू पिक्सल, तुम्हाला पिक्सल साईज भेटते. त्याच्यानुसार तुम्ही तिथं पिक्सलमध्येही आपली फोटो अपलोड करू शकता. यांनी काय म्हटलेलं आहे, फोटोग्राफ मस्ट बी रिसेंट. तुमचा नुकताच फोटो असला पाहिजे आणि रिसेंट पासपोर्ट स्टाईल कलर पिक्चर. ठीक आहे. तुमच्याकडे रिसेंट पासपोर्ट स्टाईल कलर पिक्चर म्हणजे कलर फोटोग्राफ पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ नाही पाहिजे. मेक शुअर दॅट अ पिक्चर इन कलर, पिक्चर जो आहे म्हणजे फोटो तुमचा कलर असला पाहिजे. टेकन अगेन्स्ट द लाईट कलर, म्हणजे मागं जो खूपच मोठा लाईट नाही असला पाहिजे की जेणेकरून तुमचा जे चेहरा आहे तोच दिसत नाही आहे. आणि प्रिफरेबली व्हाईट बॅकग्राऊंड, म्हणजे प्रिफरेबली म्हणजे शक्यतो मागं जे आहे ते बॅकग्राऊंड व्हाईटच असलं पाहिजे. ही कुठं कंडिशन असते की मागं व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे. आता काही पोरं अजून प्रॉब्लेम क्रिएट करतील की सर आम्ही तर फॉर्म भरताना आमच्या मागं तर ब्ल्यू बॅकग्राऊंड असलं पाहिजे, ब्ल्यू होतं आणि ब्लॅक होतं, जे काही XYZ होतं आम्ही असा करून फॉर्म भरला आहे.
माझ्या मते चालून तर जायला पाहिजे, त्याचा काही एवढा विषय नाही. कारण यांनी काही असं कंपल्सरी म्हटलं नाही आहे की तसंच व्हाईट बॅकग्राऊंडच पाहिजे म्हणून, प्रिफरेबली म्हटलेलं आहे. म्हणजे शक्यतो मागे व्हाईट बॅकग्राऊंड असलं पाहिजे. तर तो तर एवढा मोठा काही इश्यू नाही, तेवढ्यासाठी काही फॉर्म भरून चेंज करू नका. अदरवाईज बाकी मग तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ट्रान्समिशनकडून कन्फर्म करून घ्या. ठीक आहे, मी सांगितलं आहे तुम्हाला, तेवढ्यासाठी तर काही आवश्यकता. पण मी सांगितलं की तेवढ्यासाठी फॉर्म चेंज करू नका. नंतर म्हटलं ते ना ठीक आहे की नाही, इथं तर व्हाईटच बॅकग्राऊंड पाहिजे होता, आम्ही तर दिलं होतं आमच्या ॲडमध्ये, तर ते पाहून घ्या. ठीक आहे, व्हाईट बॅकग्राऊंड कसं आहे. आपल्या आताचे फॉर्म भरण्याचे 250 रुपये जातील. मला मान्य आहे तो तुमचं खूप मोठं नुकसान आहे. 250 रुपये म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी खूप मोठी गोष्ट असते, बरोबर, मला मान्य आहे. पण कसं आहे, आता फॉर्म भरताना जर आपण चुका केल्या असेल, आपण जर ती ॲड काळजीपूर्वक, आपणही स्वतः आपलीही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण एखादा व्हिडिओ पाहतो, आपल्या व्हिडिओमधून आपल्याला इन्फॉर्मेशन कळते, पण आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ती ॲड पूर्ण वाचणे, एक नाही 2 वेळेस वाचणे, बारीक बारीक पॉईंट वाचून घेणे की काय आहे. तर अजून महत्त्वाची गोष्ट की काही सर आता आमचा फॉर्म चुकला आहे, तर मग आम्ही दुसरा फॉर्म भरू, तर मग नवीन मोबाईल नंबर नवीन ईमेल आय डीवरून भरू का? तर तसं करू नका. जुन्या ईमेल आय डी जुन्या नंबरवरूनच नवीन रजिस्ट्रेशन करा. तुमचा जुना फॉर्म कॅन्सल होईल, नवीन फॉर्म सबमिट होईल. ठीक आहे, कारण तुम्ही अजून जुन्या नवीन ईमेल आय डी आणि नवीन ईमेल आय डी आणि नवीन याच्यावरून जर फॉर्म भराल तर मग तुमचे 2-2 हॉल तिकीट वगैरे येण्याचे चान्सेस आहे. मग ते कोणाचं आहे तर तेही तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरवरून चेक करावं लागेल. असला तर ठीक आहे, म्हणून नवीनच रजिस्ट्रेशन करा. त्यांनी दिलेलं आहे तसं, तुम्ही वाचा, ते सगळं तुम्हाला दिसतेच. हाऊ टू अप्लाय म्हणजे न्यू रजिस्ट्रेशनच्या खाली कंडिशन्स आहे, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, त्या फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनमध्येच आहे, त्यांनी दिलेलं आहे इंडिकेशन्समध्ये काहीतरी, ते मी वाचलेलं आहे. बाकी मग हे सरळ पहा, कॅमेराकडे रिलॅक्स राहा वगैरे वगैरे, सगळे काही एवढे मोठे पॉईंट्स नाही आहे. क्लॅप्स हँड डार्क पाहिजे, बाकी एवढे डिटेलमध्ये नाही आहे. साईज जी आहे ती 20 KB ते 50 KBच्या आतमध्ये पाहिजे. पिक्सलमध्ये पण यांनी डायमेन्शन दिलेलं आहे. बाकी मग सिग्नेचर आणि थंब, तर ह्या गोष्टी पण लक्ष द्या. आता सांगणारे वेगवेगळे सांगतात, मी सांगणाऱ्यांमधून नाही आहे, मी इथं जे आहे ते वाचून तुम्हाला सांगतो आहे बस, कारण हे आपण वाचत नाही म्हणून. द अप्लिकंट हॅज टू साईन ऑन व्हाईट पेपर, म्हणजे त्यानं व्हाईट पेपरवर साईन केलेली पाहिजे विथ ब्लॅक पेन. इथं दिलेलं आहे त्यांनी की ब्लॅक इंक पेननं व्हाईट पेपरवर साईन असले पाहिजे. आता काही विद्यार्थ्यांनी ब्ल्यू पेननं साईन मारून स्कॅन करून अपलोड केलेली आहे, मग आम्ही काय करावं सर? आता तिथं त्यांनी ते फॉर्म भरताना लिहून येते ब्लॅक ऑर ब्ल्यू चालते म्हणून. ठीक आहे, ब्लॅक ऑर ब्ल्यू म्हणून तिथं लिहून येते चालते म्हणून, आणि इथं दिलेलं आहे की ब्लॅकच पेननं पाहिजे. आता खरं काय आणि खोटं काय परत इथं का संदर्भ आहे, पण मला असं वाटतं की ब्लॅक पेननं टाकली तर बेस्ट राहील, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. डायमेन्शन त्यांनी दिलेलं आहे की 140x60 पिक्सलची तुमचं डायमेन्शन असलं पाहिजे. साईज त्याची 10 KB ते 20 KB असली पाहिजे साईनची. ओके, बाकी द अप्लिकंट हॅज टू पुट हिज लेफ्ट थंब, डाव्या हाताचा अंगठा पाहिजे, उजव्या हाताचा मारू नका. डाव्या हाताचा दिला आहे त्यांनी, लेफ्ट थंब इम्प्रेशन ऑन अ व्हाईट पेपरवर विथ ब्लॅक ऑर ब्ल्यू इंक, म्हणजे कोणत्याही इंकनं चालते. आता इथं ब्लॅक ऑर ब्ल्यू इंकनं, पण थंब इम्प्रेशन, पण जे साईन आहे दिली आहे त्यांनी, साईन ऑन अ व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक पेन. आणि JPGचा फॉर्मॅट पाहिजे, 240x240 पिक्सल साईज पाहिजे. बाकी ते त्यांनी ते कन्वर्ट करून घ्यायचं स्वतः जर फॉर्म भरत असेल आपण. आणि अजून सांगतो आहे की सगळीच रिस्पॉन्सिबिलिटी सायबर कॅफेवाल्यावर नाही टाकायची. ठीक आहे, स्वतः आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण त्यांच्या बाजूला बसून आपला फॉर्म कुठं येस आहे कुठं नो आहे, मार्क्स 10 वेळेस चेक करणे, बरोबर, पर्सेंटेज वगैरे टाकले आहे का, सगळ्या गोष्टी, डेट वगैरे. ठीक आहे, कारण की तुम्ही जेव्हा सिलेक्ट होता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता, सगळ्यात पहिले हा फॉर्मच मागितला जातो, आणि या फॉर्मवरूनच तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेतले जातात. एका डॉक्युमेंटवरची डेट आणि त्याच्यामध्ये टाकलेली डेट, सगळ्या गोष्टी रेषा उडू मॅच केल्या जातात, आणि तिथून तुमच्याकडून लिहून पण घेतलं जाते सगळं डबल तिथं तुम्हाला एक फॉर्म. आणि हा फॉर्म खूप महत्त्वाचा असतो. बाकी मग स्कॅनिंग ऑफ डॉक्युमेंट, तर सिग्नेचर, थंब इम्प्रेशन अँड हँड रिटन डिक्लेरेशन शुड बी ऑन द अप्लिकंट, नॉट एनी अदर पर्सन. जे हँड रिटन डिक्लेरेशन आहे ते स्वतः लिहा. हँड डिक्लेरेशन लिहिताना ते कॅपिटल अक्षरामध्ये लिहू नका, जसं तुम्ही लिहिता तसं लिहा. कर्सिव्ह असेल कर्सिव्ह जसं तुम्ही लिहिता, कारण तिथं क्रॉस व्हेरीफाय झालं तर तसंच अक्षर तुमचे मॅच झाले पाहिजे. ओके, बाकी मग स्कॅनर रिझोल्युशन दिलेलं आहे त्यांनी की स्कॅनरचं रिझोल्युशन असलं पाहिजे. कलर टू ट्रू कलर, म्हणजे त्या स्कॅनरचा कलरच जे कलर आहेत तेच दाखवले पाहिजे, स्पेसिफाईड अबव. बस अशा प्रकारे अपलोडिंगची प्रोसेस आहे, ते तुम्हाला माहीतच आहे बस. आणि हे इन द केस ऑफ फोटोग्राफ वगैरे बाकीचे खूप सारे बारीक पॉईंट आहे. प्रोसिजर ऑफ अपलोड, डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज नाही आहे तुम्हाला तिथं, फक्त डॉक्युमेंट हे 4च अपलोड करावं लागते: फोटो, साईन, थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन. बस, तर ही होती पूर्ण माहिती.
जे मी तुम्हाला माझ्या मते, आणि हे सगळा व्हिडिओ बनवण्याचा फक्त एकच उद्देश होता की बा ज्यांचा कोणाचा फॉर्म चुकला असेल मे बी, तर त्यांनी त्यांचा फॉर्म चुकला नाही पाहिजे. ठीक आहे, मी हा एक पॉईंट आणि एक या पॉईंटसाठी बनवलेला आहे. बाकी मग आता तुम्हाला मी सांगितलंच आहे, 10 वेळेस तेच ते सांगितलेलं आहे की तुम्ही एकदा कन्फर्म करून फॉर्म भरून घ्या. याला त्याला विचारण्यापेक्षा तिथं टोल फ्री नंबर आहे, त्यांना कॉल करा. थोडंसं वेळ लागेल कॉल करायला, पण ट्राय केलं तर त्यांना कॉल लागेल. जे काही डाऊट्स असेल ते आता पर्सनली मला प्लीज विचारू नका, कारण मी मागेही व्हिडिओ बनवलेला आहे, आताही व्हिडिओ बनवला आहे, खूप सारे रिप्ले दिलेले आहे. आता आमच्या बॅचेस पुऱ्या पॅक आहे. फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे, सोबत रेग्युलर पण बॅच चालू आहे, बाकीचं पण काम आहे, ऑनलाईन आहे, टेस्ट पेपर आहे, खूप बिझी शेड्यूल आहे. याच्या कारणानं होऊ शकते कोणाला विद्यार्थ्याला एक तर रिप्ले येतच नाही किंवा मग मे बी लेट येतो, त्याच्यामुळे क्षमस्व. पण जे आहे, जे काही इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी दिलेली आहे. तर ठीक आहे, ओके, डन. अजून एक शेवटची गोष्ट जाता जाता, की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कोणतीही बॅच लावली नाही आहे मित्रांनो, लावून घ्या. स्पर्धा परीक्षेचं युग आहे. या युगात आपल्याला उभं राहायचं असेल तर आपला स्टडीसुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. ओके, तुम्ही सेल्फ स्टडी केला असेल तर त्याला अजून वाव द्या, बॅच जॉईन करा. डेफिनेटली तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. ठीक आहे, आपल्या ज्या फास्ट ट्रॅक बॅचेस चालू आहे, रेग्युलर पण बॅच चालू आहे, रेग्युलर ऑनलाईन चालू आहे, रेग्युलर ऑफलाईन चालू आहे. तर रेग्युलर ऑफलाईन लेट चालू होणार, तर रेग्युलर तुम्ही ऑनलाईन बॅच करू शकता. तर न्यू ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच फास्ट ट्रॅक पण चालू आहे. फास्ट ट्रॅक ऑनलाईन पण अवेलेबल आहे आणि ऑफलाईन पण. आता ऑफलाईनला 10-12 दिवस झाले आहे चालून. बाकी मग तुम्ही ऑफलाईन अजूनही चालू होऊ शकते तुमचे ॲडमिशन, आणि ऑनलाईन पण तुम्ही करू शकता. बाकी बॅचेसबद्दल डिटेल्स मी इथे देणार नाही. ज्यांना डिटेल्स पाहिजे आहे त्यांनी हे जे नंबर्स आहे याच्यावर मेसेज करा, तुम्हाला डिटेल्स येतील. व्हिडिओ पण मी टाकलेला आहे फास्ट ट्रॅक आणि रेग्युलर बॅचेसबद्दल, तो पाहून घ्या. खूप मिनिमम फीजमध्ये कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहे. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटते की ती फीज खूप जास्त आहे. मित्रांनो, आम्ही 400-500 रुपये महिन्याच्या हिशोबानं ते कोर्स डिझाईन केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये फक्त एक बॅच नाही आहे, थेरी बॅच आहे, त्याच्यानंतर MCQ बॅच आहे, टेस्ट सिरीज आहे, त्याच्यानंतर मग नोट्स आहे, भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग केलेल्या आहे. आणि खूप काही माझं स्टाफ ह्या सगळ्यांच्या हिशोबानंच त्या फीस ठेवलेल्या आहे. ऑब्वियसली बाकीचे जे आहेत तुम्हाला कोर्सेस याच्यापेक्षा मे बी कमी खर्चात भेटतील, पण तिथं तुम्हाला हे कंटेंट मिळणार नाही जे कंटेंट इथे आहे. आणि अजून सांगतो आहे की तुम्ही लागेपर्यंत तुम्हाला कंटेंट मिळतच जाईल. ठीक आहे, चलो. तर हे होतं पूर्ण माहिती. एकदा आपला फॉर्म चेक करून घ्या, आणि असाच भरला असेल तर ओके आहे, नसेल भरला तर एकदा व्यवस्थित चेक करून पुन्हा भरू शकता, किंवा मग आपलं टोल फ्री नंबरला कॉल करून कन्फर्म करून एकदा सबमिट करा डबल भरून. ठीक आहे, सो थँक्यू, बाय बाय.